महाराष्ट्र सरकारने 7 फेब्रुवारीला राज्याच्या 12 जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे। या दिवशी शाळा, कॉलेज, सरकारी आणि खासगी कार्यालय बंद असणार आहेत। सोबतच दारूच्या दुकानांवर देखील बंदी असणार आहे। हा निर्णय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे। शनिवारी 7 तारखेला 12 जिल्ह्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडते, त्यामुळे नागरिकांना आपला मतदानाचा हक्क सुटकेने आणि सोयीने वापरता यावा या उद्देशाने राज्य सरकारने भरपगारी सुट्टी जाहीर केली आहे। या सुट्टीचा अंमल दरम्यान रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर या ठिकाणी केला जाणार आहे। दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने 7 तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक आयोजित केली आहे। त्यामुळे मतदान शांतते आणि सुटकेने पार पडण्यास सुट्टीचा निर्णय महत्त्वाचा ठरला असल्याचं म्हटलं जात आहे। मतदानाच्या दिवशी दारूच्या दुकानांवर देखील पूर्णपणे बंदी लागू असेल, त्यामुळे शांत मतदान वातावरण आणि सुनिश्चित करण्याचा प्रशासनाचा हेतू असल्याचं म्हटलं जात आहे।